जयांचे गेले स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून यत महायोग पीठी तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मस्तके पायावरी वार करी सदाच्या या वार करी सदाच्या वार करी सदाच्या मस्तके पायावरी वार करी सदाच्या वार करी सदाच्या वार करी सदाच्या हे पायावरी वार करी सदाच्या वार करी सदाच्या वार करी हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी सेवेला निवडलेला भंग विश्ववंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 5 चरणाचा भंग आहे. विठ्ठल कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं. या ठिकाणी श्री रामनाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था या नूतन वारकरी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन सोहळा तो दुसरा आहे. विठ्ठल या ठिकाणी ही संस्था उभारली. आपल्या दशमक्रोशीतील सर्व भाविकांचं श्रद्धास्थान रामनाथ महाराज यांच्याच कृपा आशीर्वादाने संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि पंचक्रोशीत भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चालू आहे. त्रिदिनात्मक कार्यक्रम आहे. आज उद्या आणि परवाला याचा समारोप. विठ्ठल अतिशय नुसता भव्य दिव्य नुसता नाही, भव्य दिवच कार्यक्रम हाय. याचं कौतुक करावं तेवढं थोडं. नवल केवढे बस. विठ्ठल या कणसे घराण्यात निर्माण झालेली ही योजना आहे. आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण बापूराव बाप्पा कणसे यांचे नातू या कार्यक्रमाचे संचालक संस्थापक आहेत आणि शिक्षक वृंद आहेत. सौरभ दादा कणसे. विठ्ठल त्याला धन्यता तर आहेच, पण त्याच्या मायबापाला त्याच्या आजा आजीला धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची
बापाला धन्यता. त्याच अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये त्याचा आनंद देवाला होतो. तयाचा हरिक ओळी कन्या पुत्र होती जय सात्विक. सात्विक वृत्तीची अपत्य जन्माला येणं भाग्यच आहे. विठ्ठल विठ्ठल त्रिगुणात्मक प्रकृती आहे. सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमोगुण आहे. संसार तमोगुणाने होतो, रजगुणाने होतो, पण परमार्थ करता एकमेव सात्विक गुण लागतो. करावा परमार्थ आहारनिशे. करावा परमार्थ आहारनिशे. करावा परमार्थ आहारनिशे. करावा परमार्थ. सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ करावा परमार्थ. तुकामने येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ करावा परमार्थ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. इथं काय परमार्थाला रेल चले. हे संगीत विशारद सगळी मंडळी या ठिकाणी जमली. कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत, गायनकार आहेत, संगीत विशारद. माझ्या डाव्या साईडला आमचे हरिभक्त पण संगीत विशारद, कीर्तनाचार्य, भागवताचार्य रामेश्वर महाराज गरुड उभे आहेत. उजव्या बाजूला आमचे हरिभक्तपरायण संगीत विशारद, हरिभक्तपरायण कीर्तनकार बालाजी महाराज मोहिते उभे आहेत आणि सर्व मंडळी उभी आहे. विठ्ठल संत सज्जनी मांडले दुकान देतो मोला विना. जे जया पाहिजे ते संतांचं हे दुकान आहे. मृदंग म्हणलं मृदंग पाय, गायन म्हटलं गायनाचं शिक्षण दिलं. गीतेचा पाठ 18 अध्याय गीता. ज्ञानेश्वरीच्या ओव्या, हरिपाठ हे रोज चालू आहे. विठ्ठल आणि परमार्थ म्हटलं सगळं आनंदच आहे. संसार म्हटलं की सगळं दुःखच आहे. काय पाहिजे? सुख पाहिजे का दुःख पाहिजे? दुःख मागणारा अजून तरी या भूतलावर जन्माला आला नाही की तो दुःख मागतोय. मज लागी दुःख व्हावे. सुख जर पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद जर पाहिजे, या परमार्थ क्षेत्रामध्ये या. नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकार आमुच्या झाडा. भक्ताची नाही आनंदाची गोडा सांगता गोष्टी गोडा. तुका म्हणे भिडा भक्ताची. हे नाटातलं प्रमाण आहे. नाटक तुकोबारांच्या गाथ्यामध्ये नाट प्रसंग आणि त्या नाटाच्या अभंगातलं हे एका अभंगाचं शेवटचं प्रमाण. नाही आनंदाशी जोडा. नाटाचा अभंग, नटाचा नाही बरं. विठाला या ठिकाणी सगळं आनंद आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. या ठिकाणी येणारे भाविक शुद्ध भावनेने आलेले.
एक कौतुक वाटतं की बरेचसे आणखीन तरुण वर्ग या ठिकाणी जमलेला आहे. आमचे रेग्युलर येणारे तर भक्त आहेच आहेत, पण तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत तरुण मंडळीचंच काम आहे हे. विठ्ठल विठ्ठल वर्धापन दिन आहे. आवाज द्यायला थोडं विशेष भक्ती आहे. कीर्तन ही विशेष भक्ती जीवनामध्ये. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तनामध्ये भगवंताचं चिंतन, त्याचे गुण, त्याची गुणलीला. आणि कीर्तनकाराने सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त कीर्तनात बोलूच नाही असा दंडक आहे. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या, इतर ना कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती वैराग्याच्या गोष्टी न कराव्या, गोष्टी न कराव्या. वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या. याच्यात आता एकच शब्द काढून टाका. न कराव्या म्हटल्यापेक्षा इतरा कराव्या. सध्याचे कीर्तन तसे सुरू झालेत म्हणून बोलायची वेळ आली. विठ्ठल विठ्ठल. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा कराव्या. सध्याचा काळ सर्वांची क्षमा मागून बोलतो. हे असा काळ सुरू झालेला आणि तेच लटके ते रोचे, साच कोणाही न पटे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकाराने जर कीर्तनातून समाधी षटक सांगायला सुरुवात केली. शम दम श्रद्धा उपरती समाधान आणि तितिक्षा. काय कळलं? विचार सागर आहे, विचार सागर, विचार चंद्रोदय. समाधी षटक म्हणजे काय? साधन चतुष्टय कशाला म्हणतात? परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? काय कळायला माती? विठ्ठलो विठ्ठलो. याच्या व्यतिरिक्त माणसाला विनोद आवडतो. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नवे सर्वता विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नवे सर्वता विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. प्रत्येक शब्दाकडे संतकडे प्रमाण आहेत महाराज. विनोदाची कथा गोड वाटे. सध्याचा काळ. देवाचे चरित्र नावणे सर्वथा. कीर्तनात विनोद आवडतो. कीर्तनाने कीर्तनकाराने विनोद केला, दृष्टांत सांगितले, हसवलं थोडं. पोट धरून धरून माणसं हसले की म्हणतात कीर्तन एकदम नंबर एक. विठ्ठल कीर्तनकाराने जर अध्यात्म विषय रंगवला, माणसं म्हणतात कीर्तन फेल आहे आज.
तुला गाजर काय कळे रे होय रे विठ्ठल विठ्ठल. मी बोलून गेलो लटिके ते रुचे साच कोणाही न पटे. जुने कीर्तनकार कीर्तनात अध्यात्म सांगायचे. कीर्तनकाराने अभंग सोपा कीर्तनाला घ्यावा. रोजचे आम्ही अभंग म्हणतो, तो अभंग कीर्तना घेतला की गुणवान सुद्धा येते. गुणवान तसे नाही. महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल. संत श्री जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार मोठा होता. ते काही सामान्य संत होते का? वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबार आहे. वैराग्य पाहायचं असेल तर तुकोबाराकडे पहा. ज्ञान जर पाहिजे असेल तर ज्ञानोबाराकडे पहा. भक्ती पाहिजे असेल तर नामदेव महाराजाकडे पहा. शांती जर पाहिजे असेल तर नाथ बाबाकडे पहा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला नाथ महाराजांच्या ठिकाणची शांती यवनांगावरी तुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. देवनांगावरी तुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला. मुस्लिम समाजाचा माणूस नाथांच्या अंगावर थुंकला. किती राग यायला पाहिजे होता त्या काळातले मुस्लिम. पैठणमध्ये घडलेली गोष्ट आहे. नाथ महाराज उठायचे, गंगेला स्नानाला जायचे. स्नान करून शुचिर्भूत होऊन आणखीन मंदिराकडे यायची. ती जागा प्रसिद्ध आहे पैठणमध्ये. विठ्ठल स्नान करून शुचिर्भूत होऊन आल्यानंतर अंगावर थुंकणं किती रागाचं लक्षण आहे. किती क्रोध निर्माण व्हायला पाहिजे. पण नाथ महाराज हे शांतीचे सागर. त्याच्याकडे क्रूर दृष्टीने सुद्धा पाहिलं नाही, चांगल्या दृष्टीने पाहिलं. संतांची दृष्टी चांगली असते. अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करतात, त्याला संत म्हणतात. विठ्ठल काही बोलले नाही. त्याच्याकडे पाहिलं आणि परत गंगेला गेले स्नानाला. अंगावर थुंकल्यामुळं स्नान केलं गंगेमध्ये. परत शुचिर्भूत होऊन परत देववाड्याकडे येऊ लागले. पुन्हा दुसरा पानाचा विडा खाऊन तो पुन्हा मुस्लिम उभाच. पुन्हा थुंकला. पुन्हा गेले वापस. असं किती वेळाला? 108 वेळाला थुंकला. 108 वेळा. पश्चाताप झाला त्या मुस्लिमाला. महाराजांचे पाय धरले. महाराज क्षमा करा अपराध. महाराज चुकलं. नाथबाबा म्हणले चुकलं असं म्हणूच नकोस. आज आयुष्यामध्ये तुझ्या एवढा माझ्यावर उपकार कोणीच केला नाही. रोज फक्त एक वेळेस स्नान घडत होतं गंगेचं, पण तुझ्यामुळे मला 108 वेळेला एका दिवशी स्नान घडलं. विठ्ठल याला काय म्हणायचं? शांती. हे नुसतं आपण ऐकण्याचीच गोष्ट आहे. महाराज आपण जर बसलोत कीर्तनामध्ये, जवळच्या माणसाचा जरासा बी धक्का लागले की लागलीच. शांती पाहिजे नाथ बाबाकडे पहा. भक्ती पाहिजे असल नामदेव महाराजासारखं पहा. ज्ञानाचे सागर ज्ञानोबार आहे आणि वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबार आहे. काही कमी नव्हतं तुकोबारांच्या जवळ. ज्ञान होतं, वैराग्य होतं, भक्ती होती. पण तरीही जगासाठी जगाकडे पाहून तुकोबारांनी उपदेश करायला सुरुवात केली सर्वसामान्य जीवाला. बाबा तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आज मिळालेला आहे, उद्या मिळणार नाही. कारण की मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो. बाकीच्या काही गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात व्यवहारामध्ये,
पण मनुष्य जन्म हा पुन्हा मिळत नाही. काय काय मिळतं? पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. विठ्ठल पुनर्वित्तम, वित्त म्हणजे पैसा, धन. दिवसभरातून 1,00,000 रुपये जर खर्चले तर 2,00,000 रुपये कमावण्याची ताकद माणसामध्ये आहे. पैसा पुन्हा कमवतो. पुनर्मित्रम, एखादा मित्र जर जवळचा अतिशय लोभातला गेला, दुसऱ्या मित्राशी मैत्री करून जीवन जगता येतो. मित्र पुन्हा जुळता येतो. त्याच्या पुढे आमचे शास्त्रकार गेले. पुनर्भार्या, भार्या म्हणजे डायरेक्ट म्हणा बायको. एखाद्याची जर मी कोणाची मरून आहे बाबा, पण काय सांगतात विठ्ठल, ते आता नाही शक्य. पुनर्भार्या पहिलंच होणं मुश्किल, तर पुनर्भार्या केव्हा? एखाद्याची पत्नी जर मी दुसरी करतले. पुनर्मही, मही म्हणजे जमीन. एका शिवारातली 10 एकर विकली, दुसऱ्या शिवारामध्ये 20 एकर पान भरतीचं शेत घेता येतं. एतत् सर्व पुनर्लभ्यम पण न शरीरम पुनः पुनः. मागुता हा नाही मनुष्य देह, मागुता हा नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट धरा रे काही, धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, धरा रे काही. मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह. संत ठिकठिकाणी तुम्हाला उपदेश करतात. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागोता नाही मनुष्य देह. पुन्हा मिळणं शक्य नाही महाराज, एकदाच मिळाला. ते एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा नरदेहाचा. त्या नरदेहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त अशी व्यवस्थित आणखीन रचना या शरीराची केली. विठ्ठल त्यापैकी 2 उत्कृष्ट हात दिले, वाणी दिली, मुख दिलं. तुकोबारांनी या 2 इंद्रियाचा वापर करायचा पहिला सांगितला. तो सांगितला पण नुसता तोंडाने सांगितला नाही, हात जोडून नम्रतापूर्वक सांगितलं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. अरे टाळी बोला मुखी नाम, अरे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे. अरे टाळी बोला मुखी नाम, टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा. अभंगाचं पहिलं चरण. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
काही गरज नाही गायची मला, पण काय करावं, स्वभावाला औषध नाही ना. विठाल विठाल विठाला 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 काही करा वाटत नाही महाराज, फक्त भजनच करा वाटतं मला. स्वभावच बनलाय भजन करायचं. नाही, मनातून सांगतो, या गादीवर उभा टाकून खोटं बोलणं फार पाप आहे. मला दुसरी कशाचीच आवड नाही, फक्त भजनाचीच आवड आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबारांच्या ओवीप्रमाणे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ झाले असे केवळ माझी चिठ्ठावी. तुकोबारांच्या प्रमाणे देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना पाठपाती घेता गोया झाला पाठापाठी घेता गोया झाला पाठापाठी घेता. असे पुष्कळचे प्रमाण देते. तेल वेळ कमी, आपल्याला याच देही घडे देवाचे भजन. तो का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. विठालो विठालो विठाला 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 तुकोबाराने हात जोडून समाजाला विनंती केली. विनंती. साधू संतांच्या ठिकाणी नम्रता भाव असतो. होऊन गेलेले महात्मे आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी माऊली महाराज चाकरवाडीकर नम्रता होती. परमपूज्य वैकुंठवासी भगवान बाबा गडकर नम्रता होती. आपल्या परिसराचं वैभव श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगी संस्थान नम्रता होते. विठालो विठाला म्हणून संतांच्या ठिकाणी नम्रता असते. संत इतकी नम्रता आपल्यापाशी येणार नाही, किती तुम्ही प्रयत्न करा, नाही येणार. पण काही अंशामध्ये तरी जर नम्रता आली, नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा तेने कोंडिले आनंदा तेने कोंडिले नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद तेने कोंडिले आनंदा तेने कोंडिले नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा तेने कोंडिले आनंदा तेने कोंडिले म्हणून आपल्या ठिकाणी नम्रता असावी. नम्रता जर निर्माण झाली तर भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये कोंडल्या जातो, म्हणजे साठवल्या जातो. साठवलं म्हणजे त्याची ओळख करून घेणं, त्याचा परिचय. परिचय हा अलीकडला शब्द आहे. त्याची ओळख करून घेणं भगवंताची. आपली देवाची ओळख नाहीच आहे ना. परवाची एक जण भेटला, मला जगामध्ये देव आहे का? म्हणलं बोलूच नकोस, देवाशिवाय जगत निर्माण झालंच नाही. विठाल विठाल त्यांनी परत मला विचारलं, महाराज मग दिसत कसा नाही? म्हणलं तू आंधळा आहेस म्हणून दिसत नाही. बरेच माणसं असेल की डोळे असून देव पाहण्याची दृष्टी, अहो जग पाहण्याची दृष्टी आपल्याला नाही. नीटनेटकं पाहत नाहीत आपण जगाकडं. जगाकडं पाहताना सुद्धा आपण नीट पाहत नाही. एकमेकाकडे पाहताना तरी चांगलं बघत जा ना. विठाला विठाला हात जोडून विनंती केली महाराजांनी.
आदरार्थ शब्द वापरला, तुम्हाला तुला हा शब्द नाही, एक वचनी शब्द नाही, बहुवचनी शब्द आहे. समास चक्र पहा, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. बहुवचन म्हणजे सर्वांना विनंती केली की तुम्हाला माझी हात जोडून विनंती काही मागितलं नाही. व्यवहारामध्ये जी हात जोडून विनंती केली जाते ती केवळ स्वार्थापोटी. विठ्ठल तुकाराम महाराजांना तुम्हाला काही मागायचं नव्हतं की तुमचं बँक बॅलन्स आमच्या नावचं करून द्या, तुमच्या नावची सगळी जमीन आमच्या नावची, आणि असं म्हटल्यानंतर तुम्ही द्यायला रिकामीत का काय? विठाल विठाल एकच सांगितलं तुम्हाला भगवंताने नरदेह दिला आणि दोन सुंदर अशा प्रकारचे हात दिलेत. त्या हाताने टाळी वाजवा, नुसते टाळी वाजवू नका, टाळी वाजवण्याबरोबर तोंड उघडलं पाहिजे. व्यवहारामध्ये एखादा नेता जर उभा टाकला आणि तो जर विरोधी पक्षाच्या बाजूनं बोलू लागला तर माणसं विनाकारण तिथं टाळी वाजवतात. काही घेणं नाही देणं नाही, विनाकारण टाळी. नुसती टाळी सभेमध्ये वाजवली जाते, पण कीर्तनामध्ये नुसती टाळी नाही. मना राम राम टाळी वाजवा हात, नाचा डोला प्रेम छंद आपला स्वहित, नाचा डोला छंद प्रेम आपला स्वहित. छंद प्रेम आपला नाचा डोला प्रेमे छंद आपुल्या स्वहिते. मना राम राम टाळी वाजवाते. नुसती टाळी वाजवायचं नाही, कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याबरोबर तोंड उघडलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा म्हटल्यानंतर काही माणसं म्हणते जाऊ दे अजून अर्धा तास बेजार करीन, जस काय त्याच्या अंगावरून वार गेलेले. विठाला विठाला टाळी मोठ्याने जर वाजविली तर आपली शरीराची प्रक्रिया व्यवस्थित चालते. लक्षात ठेवा, शरीराच्या नसा मोकळ्या होतात, रक्तवाहिन्या व्यवस्थित काम करतात, आणि हा झालं थोडं राहिलं, आणि रक्त सरळ वाहत. हे टाळी वाजवण्याचे परिणाम आहेत. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते. विठ्ठल विठ्ठल हाताने टाळी वाजविण्याबरोबर तोंड उघडलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणण्याकरता रोज आपण जेवण करतो, सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, 3 वेळेस माणसं जेवणार. एक मनुष्य काही कामानिमित्त बाहेरगावी गेला जिल्ह्यामध्ये, दिवसभर कुठं हॉटेलमध्ये कुठं खाल्लं नाही, काही नाही. संध्याकाळी घरी आला 7-8 वाजता, हातपाय वगैरे धुतले. पत्नीला सांगितलं पटकन मला जेवायला ताट वाढवून. आम्ही सकाळपासून पाणीसुद्धा घेतलं नाही, जेवणसुद्धा केलं नाही. पत्नीनं लगेच ताट वाढून आणलं. त्यावेळेस त्याला जर म्हटलं तू फक्त हाताचीच क्रिया कर, तोंड उघडू नको, जमतंय? तिथं उघडा म्हणून सांगायची सुद्धा गरज. ताट समोर आल्याबरोबर हातात घास घ्यायच्या अगोदर वरचं तोंड ऑटोमॅटिक उघडत, तर त्याला उघडा म्हणून सांगायची गरज नाही. कीर्तनकाराचा जीव जातो सांगू सांगू. वाजत असे बोंब कोणी नाही कधी का, वाजत असे बोंब कोणी नाही कधी काय, हरी हरी न म्हणता थोर झाली हानी, हरी हरी नमन थोर झाली हानी. उठा उठा दयाले मोठे, उठा उठा भयवाले उठा उठा जागा पाटी भयाले मोठे, उठा उठा जागा पाटी भयाले मोठे. म्हणून हात जोडून विनंती तुकोबाराय करतात. तुकोबारांचा अधिकार मोठा आहे.
आमचा काय अधिकार असेल तुम्हाला बोलण्याचा, पण तुम्हाला आम्ही सुद्धा विनंती करतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करा टाळी बोला मुखी नाम, हाताने टाळी वाजून मुखाने नामस्मरण करा. एक साधक उठला तुकोबराने विचारू लागला, महाराज ठीक आहे तुमची विनंती आम्हाला मान्य आहे, भजन करायचे पण कुठल्या देवाचं? विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल 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 विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल मना वेळो वेळा, सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नंदे महाराज वाटतो का नाही बसलेल्या माणसाला आनंद? नाही, आनंद जर वाटत असेल तरच उपयोग आहे. विठ्ठल बिंबीच्या देठापासून ही मंडळी किती भगवंताचं चिंतन करतात, ते ऐकून आपल्याला आनंद वाटला पाहिजे. हे मृदंगाचे शिक्षण घेतलेले हे सगळे विद्यार्थी, यांचं वादन ऐकून अगदी मन कसं तृप्त झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कारण हा सोहळा नुसता सोहळा नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात नाही हे आनंद. स्वर्गात गेलते का तुम्ही? विठ्ठल विठ्ठल स्वर्गामध्ये आमाप अशा प्रकारचं सुख आहे, पण हा सोहळा नाही. स्वर्गात गेलेले देव इंद्रपद प्राप्त झालं त्यांना, पण तिथं जाऊन त्यांना पश्चाताप करायची वेळ आली आणि मग ते म्हणले सगळं आहे पण भक्ती सोहळा नाही. देवाला विनंती केली, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा. पण पुन्हा मृत्यूलोकात काय जन्म मिळतो का स्वर्गातून? आणि जरी मिळाला तरी माणसाचा मिळतो काय? विठ्ठल विठ्ठल पुन्हा ज्ञानोपरा म्हणतात मातीच्या उदर कुहरी पचवणे विष्ठेच्या दाथरी उकडवणे नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. एकदम डायरेक्ट काय असा स्वर्गातून मृत्यू लोकात येतो काय? आणि माणसाचा तर जन्म नाहीच आहे. म्हणून संत स्वाभिमानाने सांगतात की फक्त मृत्यू लोकामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये या महाराष्ट्रामध्येच जेथे हरीचे दास जन्म घेती तेथे हरीचे दास. जन्म घेती तेथे हरीचे दास. जन्म घेती हरीचे दास. पवित्र ते मूळ पावन तो देश जेथे हरीचे दास तेथे हरीचे दास. पवित्र ते मूळ पावन तो देश तेथे हरीचे दास. जन्म घेती हरीचे दास. महावैष्णव ज्ञानोबा आपल्या देशात जन्माला आले. जगद्गुरु तुकोबा आपल्या देशात जन्माला आले. नाथ बाबा आपल्या देशात जन्माला आले. सगळे संत देशामध्ये जन्माला आले. म्हणून या देशाचं नाव महाराष्ट्र. बाकी कुठल्याही देशाला महाशब्द नाही, फक्त राष्ट्र हे महाराष्ट्र. विठ्ठल विठ्ठल वारकरी परंपरा, वारकरी शिक्षण संस्था आपल्या देशात पाहायला भेटतो. जेथे वैष्णवाचा वास धन्यभूमी पुण्य देश. 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 वा महाराज धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल जेथे वैष्णवाचा वास धन्यभूमी पुण्यदेश. साधू संतांची कृपा या महाराष्ट्रावर आली आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. संतांच्या नंतर जन्म मिळाला आणि त्यांचे सोहळे साजर करण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालंय. हे काही कमी नाही. म्हणून 3 अक्षराचा जप आहे विठ्ठल. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सगळ्यात सोपा मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल. बाकी सगळे अनेक प्रकारचे मंत्र आहेत, पण ते अधिकार असल्याशिवाय जपता येत नाही. गायत्री नावाचा एक जप आहे, मंत्र आहे. तो मंत्र अधिकारी माणसाला जपता येतो, कुणालाही जपता येत नाही. पण विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, स्त्री असो पुरुष असो, सकाळासी येते आहे अधिकार. सकाळासी येते आहे अधिकार. सकाळासी येते आहे अधिकार. सकाळासी येते आहे अधिकार. कलियुगी उतार. कलियुगी उतार. हरी जाणो
केल्यानंतर ते नारी असल किंवा नर असल सकळाशी येथे मधलं एक चरण राहिलं आपल्याला. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा नाव हजर आहे. बस जास्त वेळ घेत नाही, तुमच्याकरता अर्धा तास कमीच केला आहे. विठ्ठल तर महाराज 2 तासाच्या पुढंच कीर्तन म्हणून माणसं सुद्धा बरेच कदरलेत मला. काही ना गोड वाटतंय, पण काय काय माणसं महाराज तुम्हाला फक्त बेकार खोड लागली. मला काय बेकार खोड म्हणजे भलतच चराट लांबी येतात तुम्ही. विठ्ठल भगवंताला 1000 नाव आहे, देवाला 1000 नाम आहे. विष्णू सहस्त्र नाम. सकाळी स्नान झालं की माणसाने विष्णू सहस्त्रनाम म्हणावं. त्याच्यामध्ये 1000 देवाची नावं गुंफलेली आहेत. सकाळी पहिला पाण्यात स्नानाचा अंगावर पडला. ओम विश्वम विष्णु षटकारो भूत भव्य भुवत प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती अव्यया पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षरेव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम. सगळं म्हणायचं काय विष्णू सहस्त्र 120 श्लोक आहेत. विठ्ठल महाराज ही संस्कृत भाषा आमच्या नाही मुखाला येणारच नाही, आणि संस्कृत भाषा अवघड आहे. म्हणून संतांनी थोडी सोपी भाषा केली. नाही तुला विष्णू सहस्रनाम म्हणता आलं, सकाळी उठल्याबरोबर स्नान झालं, देवाचे द्वारी उभा क्षणोभरी बस एवढं कर. हरिपाठ म्हण. म्हणलं हरिपाठ म्हणला जातो तर दगडच फुटतच नाही, अक्षरच फुटत नाही. मी म्हणलं काय दगड काय देव. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन आहे, हरिनाम ज्याच्या मुखामध्ये आहे, त्याचा देह पवित्र आहे असं नाथ महाराज पवित्र मुखी गाता हरी पवित्र तो. मुखी गाता हरी पवित्र. मुखी गाता हरी पवित्र तो. मुखी गाता हरी पवित्र तो. अथवा नारी हो का दुराचारी. मुखी गाता हरी पवित्र तो. मुखी गाता हरी पवित्र तो. नरात्वानारी हो का दुराचारी. मुखी गाता हरी पवित्र तो. मुखी गाता हरी पवित्र तो. बस नर अथवा नारी हो का दुराचारी. मुखे गाता हरी पवित्र तो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा. पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत किती प्रमाण द्यायचे. पवित्र सोवाळी. एकतीच भूमंडळ. पवित्र सोवाळी तिचं एक भूमंडळ. ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी. ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. प्रेम भाव. पवित्र सोवळी. सोवळी सोवळ म्हणजे शुचिर्भूत होणं. संतांच्या ठिकाणी सदा सोहळच. आता हे सोहळे त्रिभुवन झाले त्रिभुवन. विश्वमधु ते कधी अपवित्र नसतात. कोण? संत. आणि ते संत असे कुठेही भेटत नसतात. कुठेही संत भेटत नसतात आणि कुठेही भेटत असतात ते संत. पुढचं तुम्ही म्हणा आता. विठ्ठल तुकोबारांनी 4थ्या चरणामध्ये सकळाशी येथे आहे अधिकार प्रमाण होऊन गेलं. सगळ्याला अधिकार आहे परमार्थ करण्याचा.
कुणाला नाही असं नाही. आपल्या आयुष्याचा काळ चिंतनामध्ये जावा, चिंतन करावं. चिंतने चिंतने तद्रुपता, नामाच्या चिंतने 12 वाट्या काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या हे सगळे प्रमाण सगळ्याला पाठ आहेत. विठ्ठल जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे करण्याकरता हे जीवन भगवतचरणी लीन केलं पाहिजे. या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. छंद नाही असा एकही माणूस जन्माला आला नाही, पण पाहिजे त्याचा छंद नाही. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. महाराज तुम्ही एवढा अट्टहास करून नामाविषयी बोलतात, या नामाने मिळतं तरी काय? तू कमने नामा पासीचारी मुक्ती, तू कमने नामा पासीचारी मुक्ती, तू कमने नामा पासीचारी मुक्ती, सिचारी मुक्ती, तू कमने नामा पासीचारी मुक्ती, तू कमने नामा पासीचारी मुक्ती. से बहुता ग्रंथि बोले, ऐसे बहुता ग्रंथि बोले, ऐसे बहुता ग्रंथि बोले, ऐसे बहुता ग्रंथि बोले. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. ऐसे बहुता ग्रंथि बोले, ऐसे बहुता ग्रंथि बोले, ऐसे बहुता ग्रंथि बोले, ऐसे बहुता ग्रंथि बोले. मनावे वेळा, विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा. सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, नाही स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळो, विठ्ठल विठ्ठल मना वेळो, वेळो वेळा, वेळो वेळा.
तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार नामानेच मोक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल. किती तातडीने मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष. मुखात नाम आलं की हातात मोक्ष. पण ते मुखात नाम कसं आलं पाहिजे यालाही महत्व आहे. नाही तर बरेच माणसं म्हणतात अहो परमार्थ करू किलो छटाकार आणला कोंडू कोंडू. पण अजूनही मोक्ष गावसाला नाही. विठाला विठाला. ज्ञानोबा म्हणतात देवाच्या द्वारात एक क्षणभर उभा राहिल्यानंतर चारी मुक्ती साधतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. देवाच्या द्वारात एक क्षणभर उभा टाकलं की चारी मुक्त्या मिळतात. एक जण मला चारी एक वेळ काय म्हणला 36 तास पंढरपूरला देवाच्या दर्शनाला उभा टाकतो म्हणला. पण अजूनही कसा मोक्ष आहे ते गावसालाच नाही. अरे तुझं आयुष्य पूर्ण गेलं तरी देवाचा एक क्षण होईल याची गॅरंटी नाही. ती तुझा क्षण नाही देवाचा आहे. विठ्ठल तातडीने मोक्ष दाखवलाय. हातात मोक्ष येतो मुखामध्ये नाम घेतल्यानंतर. एके ठिकाणी तुकोबाराने सांगितलं जा पंढरपूरला आणि देवाच्या वरचा जो कळस आहे त्या कळसाचं दर्शन झाल्याबरोबर तुका म्हणे मोक्ष देखील कळस. मोक्ष देखील कळस. मोक्ष देखील कळस. तुकोबारांना सुद्धा साधकाने विचारलं महाराज तुम्हाला सांगितलं कोणी नामाने मोक्ष सांगितलं नाही. ऐसे बहु ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गे नाही झालेली सेवा रामनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. संत महंतांच्या चरणी समर्पित करतो. तर क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी श्री रामनाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था वर्धापन दिनानिमित्त हा भव्य दिव्य त्रिदिनात्मक सोहळा या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांची उपस्थिती, माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण वर्ग, बालवर्ग, तरुण वर्ग व आर्थिक सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली, माता भगिनी जमली, सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी जमलेले सर्वांचे महाराज मंडळ त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन करून कीर्तनाला साथ संगत करण्याकरता या ठिकाणी जमलेले आणि सुंदर असे मृदंग वादक आमचे हरिभक्तपरायण अनुज महाराज देशमुख या कार्यक्रमासाठी शुभ आशीर्वाद असलेले याच गुरुकुलाची संस्थापक म्हणायचं हरिभक्तपरायण आमचे बापूराव बाप्पा कणसे यांचे आशीर्वाद आहेत. आणि या परिसराचे एक वैभव पंडित म्हणायला हरकत नाही, परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी सुभाषजी महाराज देशमुख यांचे आशीर्वाद या ठिकाणी आहेत. होऊन गेलेले सुभाष महाराज कितीतरी कीर्तन वाजविले असतील महाराज त्यांनी माझे. आणि त्याच संगीत शाळेवर तयार झालेले हरिभक्तपरायण केशव महाराज जगदाळे. केशव महाराजांनी सुद्धा आपल्या परिसरामध्ये खूप कीर्तन माझे वाजवले. माझं म्हणणं हे चुकीचं आहे, पण अहंकार येऊ नये, पण बोलण्याच्या ओघामध्ये झालं बस. आज त्याच संस्थेवर लिंबा गणेशला ज्यांनी ही संगीत शाळा उभारली असे आमचे सौरभ दादा कणसे तिथं शिक्षण होऊन प्रगट या ठिकाणी झालेले आहेत. आज या संस्थेवर जवळजवळ 70-80 विद्यार्थी
शिक्षण घेतात, कोणी गीतेचा पाठ घेतं, कोणी विश्वसनामा असेल, कोणी गायनाची अभ्यास करत असेल, कोणी मृदंगाचं ज्ञान घेत असेल. सर्व विद्यार्थी या ठिकाणी सर्व तयार होणार आहेत. याबद्दल कौतुक आपण केलेलंच पाहिजे. आणि या संस्थेचा असाच वेल मांडवाला जावं आणि भरभराट हो हीच भगवतचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि होणारच आहे महाराज. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. संगीताचं ज्ञान आज आपले अपत्य, कुणाचे मुलं असतील, कुणाचे नातू असतील, अशा सुंदर अशा संगीत शिक्षणासाठी त्यांना शालेय शिक्षणाबरोबर संगीताचं ज्ञान हे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याला प्रोत्साहन देणं या पंचक्रोशीतील भाविक भक्तांचं काम आहे. म्हणून ही संस्था दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आणखीन वाढत जावी याचा कलश तुका झालासे कळश, भजन करा सावकाश या प्रमाणाला अनुसरून विशेष बोलणं नको, वेळ संपलेला आहे. दुसरी गोष्ट जाता जाता सांगायचं, तपोनमध्ये सप्ताह दरवर्षी होतो. त्या सप्ताहामधलं कीर्तन, त्या कीर्तनाला येणं झालं नाही. तब्येत बरोबर नसल्यामुळं आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण भागवताचार्य अनिल महाराज आले, त्यांनी कीर्तन सेवा केली. येत्या 4 तारखेला श्री क्षेत्र पैठण दिंडी सोहळा 100 वर्षाची परंपरा आहे. आमचे आजोबा वैकुंठवासी नरहरी बाबा यांच्या कालापासून चालत आलेली ही दिंडी आहे. त्या दिंडीचं आरंभ येत्या 4 तारखेला म्हणजे उद्या 8 दिवसा सोमवारी माजलगावातून सकाळी 6 वाजता दिंडी निघणार आहे. त्याचबरोबर 9 तारखेला एकनाथ षष्ठी आहे आणि 11 तारखेला तिथं काला होणार आहे. ज्याला जिथं येता येईल त्या ठिकाणी या आणि दिंडीमध्ये सहभागी होऊन विशेष त्याला शोभा वाढवावी ही सर्वांना नम्रतेची विनंती. ज्ञानेश्वर